तीन दिवशी फिरण्याचं का सोपं नाही. आपला सकाळी विषय झाला. समजा तापा लावा. हा काय म्हणता मामा? खंडीवर शर्ट बांधून तुमची वाट बघत बसलो मिळली तरी चालते पण गाठ घेतल्याशिवाय जाणार नाही. माझा जीवाचा जीवलग माणूस आहे गणेश एकदम. माझं खूप मी आपला माणूस एवढ्या कमी वयात तिथपर्यंत गेला त्याचा लय आनंद वाटतो मला नेहमी. बस 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 आणि बघत असतो प्रत्येक वेळी. उचलू घरी आई बघू द्या कुठे ती अमृताचा वासत नाही. बावन्न वाजता मी कर्मा चौकामध्ये आणि ही माझ्या गावातली काही मंडळी आहे. मला भारी वाटतं की माझ्या गावातली माणसं आज मला सत्कार करण्यासाठी आली. खरंच भारी वाटलं एकदम. कसं वाटलं? भारी वाटलं. का गुड मॉर्निंग समजायला भावनो. आता सध्या मी कर्माच्या पाठीमाग काल रात्री 10 किलोमीटर थांबलेलो. तुम्ही बघितलं समजा गोष्टी. आणि थांबल्याच्या नंतर पण मला रात्री 11 वाजता ही गाडी आली ती भेटला. आता ही टेंट आहे काढायचं आहे मला. निघायचं पुढं. हातपाय तोंड धुतो. शर्टाला एक अनवाश यायला लागलाय माझ्या. त्यामुळे आता लवकर निघायला लागलं पुढं. मला काय होतं नंतर करमायात पुढं जायला जमत नाही. मी करमाया चौकामध्ये 3 वाजताचं टायमिंग सांगितलं. काल इंस्टाला व्हिडिओ टाकून म्हणलं होतं मला भेटण्यासाठी. खरंच 3 वाजता या तुम्ही मनापासून. कारण की मी एवढं जर 28 किलोमीटर मी फिरू शकतो सायकल येऊन. तर नंतर ना मला मला भेटण्यासाठी 10 किलोमीटरवर माणूस येऊ शकत नाही ती. त्यामुळेच म्हणलं आपला 8 पाव समजा आणि निघावा. एखादा मंत्री जर कुठलाही जास्त समधी आली असती. पण आपण सायकली फिरून आपण टेबलच ना थोडंफार मोठं केलं तर आता बघू किती जण येते ती. आशाही मला लय नाही तरी. ज्या टाईमला मी बघन गर्दी ना त्यावेळेस मला फक्त गर्दी बघायची की तुमची माझ्या पाहिजे. तर सकाळ आता मी टेंट लागलेलो काढला. तितक्यात ही भावाला भेटला. भाऊ कुठं नाही तुम्ही? करमाळ. भाऊ करमाळ्यात आता मला म्हणलं करमाळ्यात आलो भेटसाठी. म्हणलं धन्यवाद म्हणलं गडी. आता काय आता आपण काय बोलू शकतो. भारी वाटतं भेटून ना. होय. कवाच बघता व्हिडिओ? वर्ष झालं बघतो. वर्ष झालं भाऊ व्हिडिओ बघताय. पाहुणा तुम्ही कुठला आहे? करमाळ्यात. दोघं करमाळ्यात भेटसाठी आली ती. भारी वाटतं या. आणि आता हे मी आता टेंट काढणार समजा सामान. इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड केला आणि म्हणलं समजा टेंट बिंट काढा म्हणलं. आणि हातपाय तोंड धुवून आता निघावं पुढं. आता मस्त चहा नाश्ता करा. पण काय आता सध्याला सकाळी इतक्या काय मी चहा नाश्ता करत नाही. त्यामुळं करमाळ्यात गेल्यावर आपण करूया. बरोबर का? तर सकाळ सुरुवात झाली आपली राईडला. आणि आता इशे असा आहे का नाही आंघोळ करायला वेळ नाही मला काय बी करून आज पुढे निघायची सनाट. कारण की माणसं भरपूर असते थांबते त्यामुळं. आणि आता जायचं दर्शन घ्यायचं देवीचं. आणि देवीचं दर्शन घेऊन आपल्याला जेऊर आणि करमाळा. तर पाहुणा असला मी करमाळ्यामध्ये पोहोचलेलो या. तेव्हा समधीच मला गोळा झाली भेटायला. नंतर कुठला आहे तुम्ही सांगा की एकदा? करमाळा. मगाशी काय म्हणतात तुम्ही? माझा लहान मुलगा आहे. फोटो बघितला त्यांनी ओळखलं म्हटलं तुम्हाला. लगेच ओळखलं. जागेला समजी ओळखते ती या. माणसं भरपूर आता गोळा व्हायला लागली ती. भाजपचे शहराध्यक्ष करमाळा शहर भाजप. अरे वा वा वा. आणि या हॉटेलचे ओनर आहेत. मालक आहेत. तुम्ही मला बघाय दिसत समजा ते भारी वाटतंय. नमस्कार. कुठला आला भाऊ? जामखेडवरून आलो. भाऊ जामखेडवरून आला भेटण्यासाठी. भारी वाटतं इतकी जण येते भेटायला. आता दर्शन करायचं थोड्या वेळानं आणि मग नंतर ना आपण निघायचं माघारी. तर करमाळ्यामध्ये आल्यानंतर ना सकाळ चहा पिण्यासाठी आलो थोडं नाश्ता करण्यासाठी. नंतर सर भेटले हॉटेलची 2 ओनर येतं. तर आपल्याकडे नाव सांगा. जगदीश अग्रवाल. तर ह्यांच्या हॉटेलवर चालतो इथं. आणि नंतर ह्यांना माझा मस्त सत्कार केला या. अयोध्यामधून आणलेली शालीचं असा मस्त सत्कार केला. भारी वाटलं. आणि असं तुम्हाला सर्वांचं प्रेम मिळतंय. खरंच भारी वाटतंय. भारी वाटतं या. नक्कीच छान वाटलं. भारी वाटतंय मला पण. आता त्याला दर्शन करायला तर भारी वाटतंय. एक नंबर. खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव. देवीचं मंदिर आहे.
इतकं असं म्हणजे मी असं एकदम समोर बघितली देवी एकदम समोर लई भारी वाटलं. आता आलो आहे का इथं झाली होती सैराट शूटिंग इथं एवढ्यामध्ये हो का इथं एका साईडला सैराट शूटिंग झाली होती आणि ती कुठं चालली होती तेव्हा तिकडे त्यावर देवळी चाललेली मधल्यानंतर या शूटिंग काढलेली. इथं आलो बघा आता कवा आता ज्येष्ठच 18 मीटर होय समजी जण रस्त्यानं दमाने भेटत राहते या भाऊ पाठीमागं मोठी गाडी उभा करून आलं. इकडे एक मोठी गाडी उभा आहे. कुठं आलाय? सांगोला कुठं चालला इकडे? नगरला चाललं. अय कुठं चालली आपली गाडी? आपली चालली टेंभुर्णीकडे चालली. टेंभुर्णीकडे चालली गाडी. हा. कसं काय ओळखलं काय? मी इंस्टावरचं फॉलो करतोय. समजून ओळखते ती भारी वाटते वाटते या सकाळ धरण एक दिवसात करणार भारी वाटतं एकदम मस्त मध्ये. बोला तुम्ही टाकला होता व्हिडिओ? हा मी टाकला होता राव माझ्याशिवाय दुसरा कोण टाकणार नाही. समजून भेटते ते एकदम भारी वाटतं या. असू द्या चला दमान काय वाटतं भेटून मस्त वाटतं. भारी वाटतं या. मामा काय चाललंय? थँक्यू समधी भेटत निघाले तर रस्त्यानं भाऊ कुठं आहे? लवळ बघून थांबली गाडी. पाहू ना आपण कुठलं काय म्हणत का करमात मामा काय म्हणत होते काल रात्री तुम्ही तिकडे पाठीमागे थांबलेली ती रील बघितली होती. पण काय झालं मी काल रात्री करमायात नाही आलो कारण की म्हणलं आता शेवटचा दिवस आहे म्हणलं राईटचा त्यामुळे म्हणलं आपण टेंट लावून थांबावा. मला बरेच जण म्हणते करमायात काल रात्री का नाही आला आणि दुसरी गोष्ट अशी बी होती गर्दीला जमली असते तर मी आलो असतो तर त्यामुळे तिकडे पाठीमागे राहतो. कसं वाटतंय मामा भेटून? नंबर भारी वाटतं या एकदम भारी. तुम्ही गेला वळून आला ना? हा मी आता ती परत लक्षात आलं मी गेलतो पुढे तरी म्हणलं गाडी तिकडे गेली नंतर वळून आली या. ती दुकान उघडायचं तुम्हाला परत मला दुकान काय दुकान आहे? स्टील सिमेंट तुम्हाला सिमेंट मस्त मस्त या टाइमला सिमेंट गेल तेव्हा ह्यांच्या दुकानात गेली मस्त मध्ये. हा नक्कीच गेल. कुठे गेला तुम्ही? घरे कामाला चाललोय. कामाला चाललंय का? बरं चाल. तर इथं मामा आलेले आहेत. मामाची आपण एक छोटासा एक शाल हार. गणेश टायर्स आठपाडी. हा नाव सांगा काय? गणेश टायर्स आठपाडी. बर तर ही आले आहेत त्याला सत्कार करायचा एक छोटा सत्कार ह्यांच्याकडून मांडून घेऊ. भारी वाटतंय या एकदम. कसं वाटतंय? भारी वाटतंय भेटून. एक नंबर. गावापासून बघताय व्हिडिओ? मी बरेच दिवस झालं बघ. भारी वाटतंय इतकं सर्वांचं प्रेम मिळते खरंच मनापासून आभार समजांचं आणि भारी वाटतंय ना एकदम. एक नंबर. नाव सांगा एकदा. अमोल ढोळे यांच्या हातून आपला चांगला सत्कार होत आहे. भारी वाटतंय खूप जास्त. तर ती ह्याच्यापेक्षा जास्त आपलं मोठं नियोजन इथं करायचं सत्काराचं पण विषय असं झाला का नाही की त्यांना माहितीच नव्हतं की मी त्यांना भेटेल का नाही भेटेल. मग नशिबानं मी रस्त्याकडे जाताना त्यांना मला बघितलं आणि गाडी वळवून ती तुम्ही बघितलं मागाच्या व्हिडिओमध्ये गाडी वळवून पाठीमाग आली ती आणि नंतर त्यांना मस्त मला जेवण खाऊन घालून आता तुला पंचायत आलोय आपण तुम्हाला दाखवतो. तेव्हा त्यांचं इथं हे एक सिमेंटचा एक मोठा कारोबार आहे. सांगा आपलं एकदा. मी अमोल ढवळे. हा, हा. आज खरंच अतिशय भारी वाटतं की आपला एक मराठी माणूस एक 3 देश सफारी करून इथपर्यंत पोहोचला. याचा आज खरं मनापासून आम्हाला आभार वाटतंय आणि इथून पुढून त्याला आमच्या शुभेच्छा की जेणेकरून तुमच्या जे काय चांगलं कार्य ते घडत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हेच आपली माणसं आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप जास्त मदत करते सपोर्ट करते एकमेकाला. भारी वाटते खूप जास्त. तर एकदा हर हर महादेव. तर महादेव. तर भावांनो हलग्यावाली भाऊ समजा ती हलग्या वाजवायला तर मग मी काय म्हणलं एक हलगी आपण पण थोडी वाजवू असंच आहे ना टिपरू. जिंती आता एवढे 5 मिनिटापूर्वी रील्स बघितली तुमची. धन्यवाद राव. काय चाललंय? वाजवा की राव. अगं बाया माझ्या कुठे बाबचं स्वागत आहे. महाराष्ट्रात 3 देशी फिरण्याचं का सोपं नाही. समजा तापा लावा. हा
असला तापा मी कुठंच नाही बघितला अजून नाही बघितला अजून. एकदा तुमचा पत्ता सांगा एकदा. आमचा पत्ता जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. नंबर सांगा. 9623841908. भावांनो खरंच खोटं बोलत नाही. तापा असा आहे का नाही खास आपल्याला वाजवाय आलता ना खास वाजवाय दुसरी कटिंग फिरून आलत आपल्याला बघून मला म्हणलं वाजवायचं तुमच्यासाठी आलं ना वाजवलं लयच भारी वाटलं. खरंच कॉन्टॅक्ट करा मला तर लय भारी वाटलं. मी कोणाचं प्रमोटिंग करत नाही पण ह्यांचं सांगतो आपल्या शेतकरी भावा समधी सपोर्ट करा. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. ओके फोटो काढा. मामा गेलो पळून. बोला जय महाराष्ट्र. काय चाललंय काय झाली वाटतं तुमच्याकडे? काय समजा बरं आहे लय लांब रोड. काय खाना चालू आहे काय हा झाला पण झाली की पेरणी चालू झाली. भाऊची पेरणी चालू झाली. भाऊ ट्रॅक्टर काढून राहणार साईडला आलता या कुठे निघाला इकडे नाही तुमची भेट घ्यायला ट्रॅक्टर काढून राहणार. ट्रॅक्टर घेऊन आलं तेव्हा तिकडे खाली होतं मी बघित होतो मागा ही तेव्हा तिकडं ना फनायला चालू होतं आणि ट्रॅक्टर घेऊन आलं ते खास भेटण्यासाठी लई भारी वाटतं. खरंच धन्यवाद. तुम्ही कुठलं मांगी मांगी आज कसं वाटतं तिथून? एक नंबर भारी वाटतं लय भारी. सडकेवाडी ना सडकेवाडी ह्या फाट्यावर आहे आणि इथं आलो मस्त मध्ये पावला पण थोडा छोटा केलाय. भारी वाटलं एकदम. कसं वाटलं पावलं? एक नंबर भारी वाटलं. एक नंबर असं आणि कंटिन्यू डेली तुमचा व्हिडिओ बघून भारी वाटतंय ना. बोला हर हर. तर आपल्याला खूप जास्त लोकांचा प्रतिसाद आणि खूप जास्त प्रेम मिळतं तर खरंच खूप जास्त भारी वाटतं या. इतकं जास्त प्रेम करते इतकं भारी जीव लावते माणसं माझ्यावरती. खरंच खूप जास्त भारी वाटतं. इतकं सत्कार चालू येतं इतकं भारी म्हणजे हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसते ही समजा गोष्टी. ह्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यायला लागतं आणि ते आपण केलेलं आहे. आणि आता जीवरच्या पाठीमागे 10 किलोमीटर या निघालो दामाने चला. आता सध्याला रस्त्याकडे निघालो होतो मग साईडला इकडे पत्रकार आलो होतं आपल्यासाठी मुलाखत घेण्यासाठी. मामा नाव सांगा की एकदा. कमलाकर हनुमंत शेळके. बरं हे का मामानं आंबा दिलं ते बघा खायला भारी वाटतं या. आंबा लईच वाटतं आता ताजं काढलं तर काय ताजं आंबा इथं बघा इतकं गोड लागतो ना खायला. तोंडला पाणी सुटलं तर खाऊन घ्या एक एक. बघा बघा समजून आलते भेटायला भारी वाटतं या. असं वाटतं समजी घरातली माणसं आलते या. भाऊ धरावती कोणता कॅमेरा थोडा असा हा असा धरा. काढा हो चालतंय जावा भावा घ्या. चल हर हर महादेव महादेव. ए गोगल लय देख कुंभीज फाटा. आता मी कुंभीज फाटाच्या जरा थोडं पाठीमाग आहे. 2 मिनिटं नुसतं आतमध्ये बसलो तू तर वर तर हो काही तर बघ गाड्या. कसं वाटतं या? एक नंबर बोला घ्या आवाज काढा गेला का नव्हता आईकडे. तुम्हाला कसं वाटतं या? भारी वाटतं. ही आता जोडी आली या. बाकीची ही मग अशी वाढवतात माझ्यापाशी आलती या. समजाचा परिचय घेऊ. कावापासून व्हिडिओ बघताय आम्हाला सांगा जरा थोडं. बरेच दिवस झाले व्हिडिओ बघतो. भरपूर दिवस झाले. आवडतात तुमचा व्हिडिओ. समध्यांना भारी वाटतं व्हिडिओ बघून. कसं आहे नवीन समधी कॅमेरा समोरला असते ते असं आहे. भाऊ कसं वाटतं या? भाऊ आलं तर भाऊ म्हणलं आम्ही आलोय भेटण्यासाठी वर चालतंय म्हणलं. अजून कुंभीज फाटा पुढं आहे तर तिथं निघालोय. तिथं पण भरपूर जण थांबलेत या. चला जाऊ. सध्याला का आता जीवरच्या जरा थोडं नॉर्मल पाठीमागे एक अकॅडमी आहे तर इथं मला बोललं होतं. ती म्हणली जरा थोडा सत्कार करून घ्या. माणसं भरपूर थांबले ते पुढे पण तरी पण म्हणलं 2 मिनिटासाठी जाऊन यावा. इथं आलो या. थोडा ह्यांचा मान ठेवू एक ह्यांचा थोडा सत्कार करते ह्याचा मान ठेवू नंतर आपण पुढे निघू. समजून थांबलेत या. सर इथली माहिती सांगा कुठे अकॅडमी आहे काय तुमची एकदा. नमस्कार. आपली अकॅडमी
जेऊर बरं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर गावामध्ये आहे आणि बरं. दुसरी शाखा बरं. पुण्यामधल्या मुशीतल्या गंधर्वनगरी एरियात आहे. आपल्या अकॅडमीचं नाव आहे योद्धा करिअर अकॅडमी. बरं इथं जर यायचं म्हणलं कोणाला तर ह्याचा काय पत्ता सांगा एखादा. पत्ता म्हणजे जेऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि पुण्यामध्ये जर जायचं असेल तर गंधर्वनगरी मुशी पुणे. अच्छा ठीक आहे. तर ही पत्ता आहे. मोबाईल नंबर 7028544675 आणि दुसरा नंबर 7028544674. बिंदास जर कोणाला यायचं असेल तर बिंदास्त या. हे बघा इथं नंबर आहे. इथं बघा हे नाव ठेवायचं. बिंदास्त या. योद्धा अकॅडमी म्हणून आहे. तर इथं आपला एक छोटासा सत्कार करण्यात आलेला आहे. तर खरंच तुम्हा सर्वांचं मी तुम्ही जेवढा माझा मान राखला तर तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि आयुष्यामध्ये खरंच खूप जास्त पुढं जा, प्रगती करा खूप जास्त. हेच महादेवाचरणी माझी तर सर्वांकडून प्रार्थना माझी. धन्य तेवढा मान दिल्याबद्दल. आता मला उशीर होतो या, मी जातो. धन्यवाद. नक्की सिलेक्ट व्हा. मी नक्कीच तुमच्या स्वागताच्या वेळेस मी नक्कीच येईन. खरंच. तर सध्याला टीमवरती यायला खूप जास्त उशीर होणार नाही. मला इतकी जास्त रस्त्यानं गर्दी व्हायला लागली का नाही, खोटं बोलत नाही. भाऊ कापासून व्हिडिओ बघताय? 1 तास झालं वाट बघत. किती दिवस झाले व्हिडिओ बघताय? व्हिडिओ 2 वर्ष झाली. चालतंय. योगा रस्त्यानं माणसं भरपूर आहेत. योगा तेव्हा पुन्हा वळवळ गाड्या आहेत तेव्हा पुढे माणसं थांबतात. या भरपूर अशी गर्दी जमायला लागली. आणि पुढे आता मी जीवरमधून नाही जाणार आणि जीवच्या बायपास जातो. जीवरमधून गेल्यावर ट्रॅफिक होईल आतमध्ये, उशीर होईल जायला. अजून टेंभुर्णी किती आहेत? अजून टेंभुर्णी 27 किलोमीटर. बापरे 27 किलोमीटर 4 वाजता मला यायला. आज काय म्हणतात आहे का? काय म्हणता मामा? खंडीवर शर्ट बांधून तुमची वाट बघत बसलो तरी चालतील पण गाठ घेतल्याशिवाय जाणार नाही. हे आपण माणसं कमवलेली एकच नंबर. अजून आली पुढे स्कॉर्पिओ उभा. आयो लंगोटे पाहुणं तुमचं ध्यान मला कालच तुमचं ध्यान आलं मला. खरंच आयशे पण तुमचं ध्यान आलं. हे मी जेव्हा घरी आलतो ना तेव्हा मला भेटायला आलं. खरंच लय जास्त भारी वाटलं. माझं मन प्रसन्न झालं. हे आपलं एकदम खरं फॉलोवर एकदम मनापासून जेवढे आहेत ना तेवढी. आणि हो का हे एकदम भारी समधी माणसं थांबले. त्या कसं वाटतं या? भारी वाटतंय का? बोला हर हर महादेव. जय केदारनाथ. एवढी जास्त माणसं भेटतात ते नाही. पाऊस लागलाय बा. जेऊरच्या वायपासून मी निघालो सदला. पुढे पाऊस चालू या. लय प्रेम अहो, लय प्रेम हो. खरंच लय प्रेम आहे. पुढे थांबली गाडी आलो देतो का. मी आता कंदरमध्ये आलो या आणि ती गर्दी जमायला लागली. गर्दी जमायला लागली या मस्त मध्ये. आणि सध्या किती सत्कार करता येते. एक मेडिकल आहे या. मेडिकलचं नाव काय? चंद्रतारा मेडिकल ही कंदरमध्ये येतं या. इथं पिपळ्या झाडापाशी. आणि मी इथं आलो या. मला बोलून घेतलं थोडा सत्कार करायचा आणि मग नंतर पुढे निघायचं. बरेच जण थांबलेत या. थोड्या वेळात मी येतो या. कंदरच्या पुढे लांब आलोय. फक्त टेंभुर्णी फक्त आणि फक्त 5 किलोमीटर पाठीमागे माझ्या काळचं धाक धाक ठोक असं वाढायला लागलं. तर या अंगाची ताकद निघून गेलं वाटायला लागलं या. कारण की टेंभुर्णी यायला लागली आपल्याला त्यामुळं. आता माझं काळीज आहे ना इतकं धाक धाक करताय. टेंभुर्णी फक्त आणि फक्त 1 किलोमीटर राहिली या. असं व्हायला लागलं का नाही? काय करून काय नाही असं व्हायला लागलं या. लय डेंजर. माझं काय आट्या गेलं असं वाटतं. इतका खुश आहे मी सध्या का आता काही जग धाकटा करतो या. चला घ्या 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 घ्या. ओके थँक्यू. धन्यवाद. भेटल्यावर सुखरूप राहा. धन्यवाद. दुसरं काय नाही. मागं पुढे वाहनं बघत जावं एवढाच आशीर्वाद. काय नाही. काळजी घ्या शरीराची. मी मनापासून आलोय. मी दुसरं काय मला कळलं की तुमच्याकडे केटीएम होती पहिली जुनी. राईट ओळखलं. मी आपल्या कर्णापाशी ओळख होती आपली. आपली लय जुनी ओळख आहे. तुमचं रान आहे तिकडे वर रान आहे. लय ओळख आहे तुमच्या रानात. आपण सुक्रे भिजतो ट्रॅक्टर कामाला होतो. आपण काही विसरत नाही माणसं. ओळखलं तुम्ही. माणसं थांबले ती भरपूर. थांबले चौकात पुढे बरं. थांबली ती का माणसं? आपली टेंभुर्णी. अयो माझं काळीज बाग पाणी पाणी झाले समजा काळजाचं. अयो तर साधीला आता फायनली मी टेंभुर्णीत आलो या.
काय चाललंय? अभिनंदन. आलो आपल्या टीमपूर्ण हरमध्ये भाऊ आता कर्मा चौकात आलो या आणि खूप जण आली भेटायला. धन्यवाद समजांचं तेव्हा इथं आहे बघा. खूप जण आली, मनापासून धन्यवाद. भावानं असला मी कर्मा चौकामध्ये आणि ही माझ्या गावातली काही मंडळी आहे. मला भारी वाटतं की माझ्या गावातली माणसं आज मला सत्कार करण्यासाठी आली. खरंच लय जास्त भारी वाटतं या. आमच्या गावचे सरपंच सोमनाथ रघुनाथ ढवळे आमचे मालक यांच्या आपण मशनीवर कामाला होतो आणि लय जास्त भारी वाटतं या. आपण समजी शेतकरी माणसाने एकदम बरं भारी वाटतं या. काय म्हणायचंय का? बोल काहीतरी. आज आमच्या गावचा होतकरू तरुण तडफदार युवक जो स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने शंभू महादेवाच्या आशीर्वादाने त्यावर श्रद्धा ठेवून इतकी मोठी 3 देशात त्यानं भ्रमंती केलेली आहे. आम्ही खरंच त्याचं कौतुक करू इच्छितो की ही ऊन वारा पाऊस निवारा ह्या सगळ्या गोष्टीची तमानं बाळगता त्यानं आज 28,000 किलोमीटरचा टप्पा हा सायकलवरती पार केला आहे. सायकलवरती हा टप्पा पार करत असताना त्याला आलेल्या अनंत अडचणीचा सामना त्यानं अतिशय खंबीरपणे एक शिवरायांचा खरा मावळा कसा असतो ते इतर तरुणांना त्यानं दाखवून दिलेलं आहे. आम्ही नगोर्ली ग्रामस्थांच्या वतीने गणेश तुझा खरंच आभार आहे. तो गावचं नाव अगदी देशातलं पार केलेलं आहे. आम्ही नगोर्लीवासियांच्या वतीने तुझा खरंच आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अनिल भाऊ आपण काय बोलू शकता? आबा काय बोलायचं? गावातले लोक जरा बरोबर आहे. तरी आपल्या गावातली बोळी हे कधी कॅमेरा पुढे बोलली नाही, त्यामुळे प्रत्येक जणाला कॅमेरा पुढे पहिल्यांदा लाज वाटते. मला पण लाज वाटायची. नंतर माझं मन दट झाल्यानंतर आता काय वाटत नाही. तर भारी वाटतंय माझ्या गावातली माणसं आली, माझा सत्कार केला. मनापासून तुम्हा सर्वांचा आभार, कारण की तुम्ही आला, तुमचा इतका मौल्यवान वेळ तुम्ही मला दिला. एकदा बोलूया हर हर महादेव. ओके, तर देश जिंकून आल्यावर माझ्या सायकली इतकं फेट चालतंय का नाही तुम्हाला काय सांगायचं या. तर आता मी कर्मा चौकामध्ये निघलेलो या. आणि मी घराकडे निघालेलो या. तर लई जास्त भारी वाटतंय आपल्याला. आपण घराकडे निघालेलो या. माझे प्रिय मित्र आमचे डॉक्टर साहेब आले. अतिशय भारी जिद्दी आणि जबरदस्त माणूस आहे आपला मराठी माणूस. मुंबई सातारा त्यानंतर कुठं कधी केदारनाथ बद्रीनाथ आणि परत नाशिक कुठं कुठं जातोय, कुठं भांडणं खेळतोय, परत मग इथं हॉटेलमध्ये पाणी खराब आहे, इथं पाणी जेवण चांगलं नाही आणि भेट नाही. हा दाडचे कार्यकर्ता आपला नाही. आपण शूरवीर, आपण महाराष्ट्रातल्या मातीतली माणसं आहे, काळ्या मातीतली माणसं आहे. पहिलं पण सांग आपला माणूस कुठलं कुठं जाऊन आला आणि एकदम यशस्वी त्या सगळ्या माणसाच्या मनावर राज्य करून आज टेंभुर्णीमध्ये सुखरूपरित्या माघारी आला. त्याबद्दल खूप अभिनंदन, खूप अभिमान वाटतो की आपला माणूस इथपर्यंत पोहोचला. त्याचं मला खूप जास्त भारी वाटतं. मी माणसं लय भारी जोडली आणि आपल्या डॉक्टर साहेबांचा इतकं मन मोकळे का नाही तुम्हाला काय सांगायचं या. जीवाचा जेवलग माणूस आहे गणेश एकदम. आणि माझं खूप मी आपला माणूस एवढ्या कमी वयात तिथपर्यंत गेला त्याचा लय आनंद वाटतो मला नेहमी. बस बस बस. आणि मी बघत असतो प्रत्येक व्हिडिओ तुझा मित्र भावा. गेल्या बरीतून आलतो तेव्हा पण माझा लय मोठा सत्कार केला. ह्या बरीतून ह्या बरीतून सत्कार आज सायकल सोबत सत्कार करणार आहे. सायकल आणि मी त्याला फोन केलाय कालच आणि सहर्ष स्वागत करू असं गणेशला सांग मेसेज केलता. आणि मग फोन केला मला, सर आलोय मी कदर मध्ये. मला माहित नव्हतं. बरोबर नाही तर मला त्यांना आधीच फोन केला असता. येस आता लगेच आपण गणेशचा सत्कार करूया. आणि गणेश परत जेवायला या आपण उद्या वगैरे. तो आता इथं आहे ना? हो आम्ही आता घरीच आहे. आपण जेवायला महिनाभर घरीच या. डॉक्टर साहेबांकडे सारखं माझं चालू असणार आहे. आई माझे पेशंट आहे आवारातून येते आणि त्याला चांगली खास आम्ही सेवा देतो प्रामाणिकपणे देतो. डॉक्टर साहेब पैसे घेत नाही तर ही मेन गोष्ट आहे. गणेश एवढा आपलं महाराष्ट्राचं नाव अख्ख्या भारतात लोकन करतोय आपल्या. आणि आपल्या टेंभुर्णीचं नाव अख्ख्या देशात 3 देशामध्ये करून आला. त्याचा खूप अभिमान वाटतो. त्यामुळे पैसे ही गौण बाब आहे आमच्यासाठी गणेशराव. येस येस येस. ओके ओके ओके. बंद झाली नाही चालू आहे. आणि आनंदाची खूप गोष्ट आहे. आणि न घाबरता एवढं सगळीकडे जाऊन फिरून येतोय. चांगलाच लागतं त्यासाठी. एका दिवशी एवढा 100-150-150 किलोमीटर प्रवास तरी तुझ्या पुढं अभिनंदन. आणि पुढच्या तुझ्या अनेक देशाच्या वारीला आमच्या सदैव पाठीशी आर्थिक सहाय्य तुला कायमचं राहील. त्यामुळे तू असंच काम करत राहा. आणि आपल्या टेंभुर्णीचं नाव पूर्ण देशामध्ये आणि इतर देशामध्ये घेऊन जा की सदेश भेट. आणि तुझ्या आरोग्यासाठी देखील खूप शुभेच्छा. काही अडचण आली तर नक्कीच सहभाग करा आणि मार्गदर्शन करूया. अभिनंदन लय जास्त द्या. महादेवाचरणी फक्त एकच प्रार्थना करणार, आमच्या डॉक्टर साहेबांना अजून यश मिळवते ना. आमचे डॉक्टर साहेब अजून खूप जास्त मोठे होते. बस एवढं. आणि हो ते जे बी कुठलं पेशंट घेतात काय करतात तर त्यांना त्या ऑपरेशनमध्ये सक्सेसफुल यश भेटू दे. महादेवाचरणी हीच माझी खरी प्रार्थना. हर हर महादेव. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हरलीत आनंद पहिल्यांदा
सायकल कशी वाटते हलकी आहे सायकल हा. आणि चालवायला पण सोपे पण एवढं वजन घेऊन कसं काय तू चालवतो Balance ही मेन कसं गोष्ट काय आहे तुला? आणि ही समजा वजन घेऊन केदारनाथ मध्ये गेलोया केदारनाथ मध्ये कसं गेलो असं विचार करा खांद्या घेऊन सायकल गेलोया 22 किलोमीटर आणि ते बी हा हवा एवढी तो एवढा गावकरी भेटला या बेदारी गावकरी भेटलाय निघालूया लास्ट कॅमेरा समोर आता हे आपल्या गावचा रस्ता कसा आहे रस्ता बघा निघालेलो आता एका 10-15 मिनिटामध्ये मी घरी पोचल मस्त एकदम भारी वाटतंय आता घरापासून हे काही समोर आपलं घर आलं बघा इथं घर या एकदम मस्त भारी वाटतंय चला जाऊ आता हे वाड्याला पाणी सुटलं एकदम खळखळीमध्ये एकदम मस्त मध्ये आणि पोचलो बघा घरी आई बघू द्या कुठं आहे ती अमरूसचा वास सुटलाय अमरूस किसने बनाया है अमरूस किसने बनाया है अमरूस का बहुत ज्यादा खुशबू आ रहा है आय तो तर काय खुश नाही कसला गुच्छ ओके बाबा हे माझ्या घरी असं असतं यायचं सारखा कालवा बिलवा सगळा चालू असतो आपण सध्या का मी घरी पोचलो एकदम भारी वाटतं एकदम मस्त वाटतंय तुला कसं वाटतंय का भारी वाटतंय हा तर सल्ला का घरी आलो या का हे का इथं सायकल आहे माझी इकडं आहे आणि आई काय करते अमरूस खायला तुम्हाला दाखवतो का आईनं काय काय केलंय मला बघू द्या आधी मला अमरूस आवडतो हे का मस्त मटकी केली या इकडं दूध उकळून ठेवलेलं या नंतर ना पीठ मळलेलं आहे कांद्याची पात केलेली आहे का मस्त मध्ये अमरूस कुठे आहे का अमरूस केला नाही का अजून अमरूस करायचं अजून आणि आई इकडे कसं वाटतंय तुला भारी वाटतंय मस्त वाटतंय हा एकदम भारी वाटतंय एकदम भारी हा आतला मी घरी आलो या आणि आता उद्या सकाळी त्याला करून खाणार मी मस्त कांद्याची आमटी एकदम भारी करा हा हा कांद्याची आमटी खाणं नाही तुला कसं वाटतंय चांगलं वाटतंय भारी वाटतंय ना भारी वाटतंय ही चिली पिली आली ती भेटली मला भाऊ बहिणी भाऊ बहिणी हा हा ठीक आहे चला असं द्या बोला हर हर महादेव हर हर महादेव